रक्कम 3000 रुपये आमचे मित्र सूरज जोशी आपण आला असाल तर या. सोनू म्हात्रे आपले हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया भाऊ पाटील सरांचा आवाज. थँक्यू नितीन. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. दोन बलाढ्य संघ एकामेकासमोर, एका बाजूला स्वप्नील आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता तुषार पाटीलचं. यस नितीन. जनार्दन म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. मामाश्रींचं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पडले गावचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस दरम्यान गोल्डन मॅन संतोष वजे, दत्ता म्हात्रे, देवेंद्र आणि अशोक यांचं आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मानपाडा 40+ ची देखील कमेंट येणार आहे प्रकाश जुतातील. गोलंदाजी मार्कवर येतोय स्वप्नील. येतोय पहिलं षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण मयूरला पाहू शकता. सामना सुरू होतोय. स्वप्नील ओ पहिला चेंडू बॅकफुट गेलाय, कट केलाय. चांगला चेंडू तो पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न देखील केलाय. सिंगल कंप्लीट केलं. ते खातं उघडलं जातं यावेळेला तुषारचं संघाचं. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. एक चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळणार आहे. मिड ऑन आपण सर्कलमध्ये पाहू शकता. मिड ऑफ सर्कलमध्ये पाहू शकता. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गेट मारा करतो. स्ट्रायकरला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकतो. अष्टपैलू खेळाडू यास गावदेज आपण इथे गिरिजामाता क्रिकेट संघाचा. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. नितीन जोशीचा मोबाईल आहे बघा. नितीन जोशीने आपला मोबाईल घेऊन जा. संख्यात आपल्यात एक रेग्युलर फॉर्मॅट आता सुरू झाले तर 4 रेग्युलरचे संघ देखील इनेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. स्वप्नील पण आता गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गेट मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे इथे. एक धाव मिळते. आपण तर खातं उघडलं तर ज्ञानेश्वरचं देखील चेंडू फील्ड होईल. संख्यात फलकर ते आपण पाहू शकता. 2 धाव आपण पाहू शकता. पण आता गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गेट मारा करतोय. स्वप्नील चांगलं कॉन्टेस्ट बघायला बेस्ट वर्सेस बेस्ट बघायला मिळेल. तुषार पाटील स्ट्रायकरला. स्वप्नील चेंजअप पेसला पूल केलाय. डाऊन डी ग्राउंड मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. ग्रामीणचा चिता आलाय. गुड थ्रो ऑन द स्टंप. फेकी अशोक पाटील काय फेकी बघा ना, जबरदस्त फेकी. अशा प्रकारची जेव्हा फेकी केली तेव्हा गोलंदाजाच्या चेहऱ्यावर देखील आनंद येतो. तर जिथे चौकार होता तिथे मात्र आपण इथे 1 मिनिट धाव सगळ्यात आपण 3 चांगली गोलंदाजी बघायला मिळते. स्वप्नील म्हात्रे राईट आर्म ओव्हर द गेट मारा करतो. स्ट्रायकला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. स्विच हिट केलंय. पाठवलाय चेंडूला. यावेळेला पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. चेंडूला यावेळेला पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चौकाराला धाव सगळ्यात आपण कधी 7 धाव आपण पाहू शकता. अशोक पाटील मला खूप चांगली माहिती देतात. झुंडुंबुलीचे प्रसिद्ध उद्योजक सोनू म्हात्रे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हरेश देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डाऊन द ग्राउंड फटका उडवला. यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका षटकार. देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डाऊन द ग्राउंड फटका पहिल्याच षटकामध्ये काय फटका होता. अशोक पाटील सोनू म्हात्रेचं स्वागत केलं. उद्योजक आहेत, मस्त व्यवसायिक आहेत. त्यांचं स्वागत देखील तेवढ्याच वजनदार फटक्याने केलंय. धावसंख्या फलकाती आपण पाहिली तर रेग्युलर संघ झुंडुंबोलीचा खेळतोय. गावदी गिरिजामाता क्रिकेट संघ झुंडुंबोली 13 धावा धावफलकाती लागलेत. त्यांचे मामा देखील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही प्रत्येकाला टी शर्ट जरी आपण तर दिले आहेत ना ते घालावेच लागणार आहेत. जुने डोंबोलीच्या खेळाडूला बघा टी शर्ट होत नाही पण जबरदस्तीने घालायला लागले तर पॅनल्टी वाचते ना. त्यामुळे पॅनल्टीला हल्ली घाबरतात प्रत्येक जण. गोलंदाजी मार्कवर येतो. आपण P2 मध्ये येतोय. यावेळेला गोलंदाज आपण पाहू शकता. प्रथमेश मात्र येतो. एक अष्टपैलू खेळाडू, लेदर क्रिकेटर. 13 धावा आहेत फलकावरती आपण पाहू शकता. स्वप्नीलच्या पहिल्या षटकात
13 आले, एक चौकार आला, एक षटकार आलाय. तर नूर मनू पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडनं जुनी डोंबिवली संघाच्या कोणत्याही फलंदाने जर अर्धशतक ठोकलं तर रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज जुनी डोंबिवलीच्या खेळाडूला दिलं जाईल. अर्धशतकासाठी रोख रक्कम 5,000 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. 3 पारितोषिक लावले जात आहेत, खेळाडूंचं मनोबल वाढवलं जातं. प्रथम येते कोळेगाव येणेकडून. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपण तर प्रथमला यश मिळतंय. छोट्या खेळाडूने मात्र खूप चांगला झेल घेतलाय, तन्मयने अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद कोळेगाव येणेकडून. क्रिकेटर हेडुटण्याचे पंडित दादा काळन यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नंदू चौधरी देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रत्येक पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. तर महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवरती आदरपूर्वक असा सन्मान केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार केला जातोय. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटर येतो. आपण पाहिलं तर या संघाचा अतिशय गुणवान खेळाडू विशाल पाटील आला आहे. 3ऱ्या क्रमांकावरती इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. प्रथमने पहिल्याच आपण त्या षटकामध्ये ब्रेक थ्रो मिळून दिलाय. तर 13 धावा स्वप्नीलच्या षटकात आल्या होत्या, तिथे विकेटची गरज आहे, तो विकेट मिळून दिलाय. प्रथम लेफ्ट हँड उर्धकडनं मारा करतो स्ट्राईकला विशाल पाटील. आपण पाहू शकता ऑन साईडला स्वीप करायचं होतं. यावेळेला चेंडू हवेमध्ये लॉंग लेगच्या दिशेने वेगाने चेंडू चालला. यावेळेला क्षेत्ररक्षक आले आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. सोहम आहेत तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सोहमचं. विशालने खातं उघडलं. आपण तर 2 धावेने संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 15 धावा. एक चांगलं कॉन्टेस्ट बघायला. 2 संघ मातबगार संघ एकमेकांसमोर आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता संदीप भाने मॅन फ्रॉम अडिवली, जगदीश दुधकर मॅन फ्रॉम भुवासार. प्रथम लेफ्ट हँड उर्धकडे मारा करतो स्ट्राईकला विशालला. आपण पाहू शकता हो, चांगला चेंडू ड्राईव्ह करायचा होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. कॉडब्यांचं अपील केलं जातं यावेळेला, पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीयेत. दरम्यान तुकाराम म्हात्रे पंच आगमन त्यांना विनंती करतो, या दादा व्यासपीठावर. प्रथमचे बाबा नेहमी या संघाला सपोर्ट करतात, क्रिकेटला नेहमी ते सपोर्ट करत असतात. तुकाराम म्हात्रे साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रथम पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड उर्धकडनं मारा करतो स्ट्राईकला विशालला. आपण पाहू शकता उलटाजे ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. वैभव मात्रेने खूप चांगला झेल घेतलाय. अजून एक विकेट प्राप्त करतोय प्रथम. बॅटर बाद. मात्र काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती विकेट. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या, 2 विकेट मिळवल्यात. चला पडले संघ, थोडासा वेळ कमी का. अशोक पाटील आपण या सूचना काय करतो, कारण अन्यथा एक खेळाडू तुमचा 30 या सर्कलमध्ये जास्त येतो स्वप्नील, त्यामुळे आम्ही सूचना करत असतो फक्त तुम्हाला. नाही, टायमिंग देखील आपण आता टॉप वॉच देखील लावली गेलेली आहे, त्यामुळे आम्ही सूचना करतोय. प्रथम हो, चांगला चेंडू ड्राईव्ह करायचा होता. या बेला बॅटच्या आतल्याकडे लागला. हो, काय क्षेत्ररक्षण, काय फेकी केली बघा. तन्मय पाटील यंगस्टर बघा काय मैदानावर लढतोय. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. 30 सर्कलमध्ये प्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता जुनी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. बॅटर बाद झालाय तब्बल. अशोक पाटील आम्हाला सांगतात की 2 बॅटर बाद झालाय, धावा दिलाय. धाव फलकावरती आपण पाहू शकता 16. प्रथम
पुढे गोलंदाजी मार्कवास टाकला, ज्ञानेश्वर आलाय. विवेक केला, यावेळेला पाठवलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने, दणदणीत खणखणीत चौकार. तिने आपण इथं उभ्या केल्यात, पण दोन महत्त्वपूर्ण बॅटर देखील बाद झाल्यात. तुषार पाटील बाद झाल्यात, आपण तर विशाल पाटील बाद झाल्यात, दोन पाटील बंधू बाद झाल्यात. आता इथून ज्ञानेश्वर आणि आपण बघितली तर त्याच्या सोबतीला आपण पाहू शकता बॅटर येतो साहिलला आपण पाहू शकता. एक भागीदारी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतं स्पिन आक्रमण, अक्षय म्हात्रे आलाय. मनोज खंडागळे लगेच विचारतात आमची मॅच कधी आहे. आणि आनंद असतो ना, एक मॅच जिंकली ना की त्यानंतर खेळाडूंचं मनोबल नक्कीच वाढतं. अशोक पाटील, तुम्ही मॅच जिंका आणि नंतर तुम्ही जेवायला जा. बघा तुम्हाला अन्न तो जास्त म्हणजे तुम्ही फास्ट जेवाल आणि जास्त खाणार नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे नंतर मॅच खेळायची. अक्षय म्हात्रे आला गोलंदाजी मार्कवर, एक अष्टपैलू खेळू या संघाचा. अच्छा, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. रक्षक आपण पाहू शकता मयूर ठाकूरला आपण पाहू शकता, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता साहिलला आपण पाहू शकता. अक्षय गोलंदाजी मार्कवर, पॉवर प्ले संपलाय. ऑन साईडला शॉट, फाईन लेगला एक क्षेत्रक्षण पाहू शकता, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण, लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. अक्षय ओ एज, चेंडू मागे सरकला, यावेळेला संधी होती. फेकी जर आधीच अक्षयकडे केली असती तर कदाचित साईल इथे धावबाद झाला असता, पण ते नीतीला मान्य नव्हतं. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 21. साईल देखील प्रचंड गुणवान खेळाडू आहे संघाचा. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, पण गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे, भागीदारी करावी लागणार साहिल आणि आपण तर ज्ञानेश्वरला. गोलंदाजी एक मुख्य अस्त्र आहे. आपण तर आदर्श क्रिकेट संघ पडले संघ मयूर देखील गोलंदाजी करू शकतो, बॅटिंग देखील खूप चांगली करतो मयूर. स्वप्नील, दक्ष देखील यंगस्टर आहे. अशोक पाटील दक्षी आम्ही नेहमी बॅटिंग पाहिले, खूप चांगला बॅटर आहे, पण थोडासा ना कुठेतरी त्याने मनावरती नियंत्रण कंट्रोल केला पाहिजे शॉर्ट सिलेक्शनवरती, तर तो येणाऱ्या काळामध्ये हा मोठा बॅटर बनू शकतोय. अक्षय पुणे तर गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो, स्ट्रायकरला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. अक्षय तो ज्ञानेश्वर, स्विच हिट केलंय, पाठवून दिलंय चेंडूला पॉइंट क्षेत्रामधनं. पंचांचा इशारा तो यावेळेला, वन बाउंड, चेंडू सीमारच्या पार, चौकार. अक्षय तो ज्ञानेश्वर, आतापर्यंत त्यांनी धावा केल्यात आपल्या संघासाठी 6 चेंडूमध्ये 19. एक दमदार सुरुवात करून दिली, जरी 2 विकेट मिळाल आपण तर गमावले असतील डोंबिवली संघाने रेग्युलरच्या, पण ते तरी देखील ते मैदानावर बॅटिंग खूप चांगली करतो. ज्ञानेश्वर आणि साईल एक पार्टनरशिप करतोय. मॅच बॉल आलाय का बघा जगदीश, धन्यवाद. मॅच चेंडू आलाय, वेळ कमी घ्या. अशोक पाटील आपण सूचना करतोय, प्रत्येक संघाला आपण सूचना करतोय. अशोक पाटील आत्ताच आता आपण बघितले तर एक संघाला 40 प्लसच्या खेळाडून देखील पॅनल्टी लागली होती. फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला यावेळेला, चेंडू चाललाय वेगाने, आपण तर एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, चौकार. 40 प्लसच्या खेळाडून देखील पॅनल्टी लागली होती. चौकार, धावसंख्या धावफलकात 29 ला जवाब बॅटिंग करतोय ज्ञानेश्वर जोशी. काय भागीदारी करतो बघा ना. तुषार बाद झाला, विशाल बाद झाला, त्याला माहिती आहे थांबलो तर धाबा करेल मी. 5 चेंडूमध्ये आपण तर 14 धावांची पार्टनरशिप झाली, चांगली भागीदारी आहे अशोक पाटील मित्र म्हणेल.
अक्षय उडवला यावेळेला मिडऑफच्या डोक्यावरना जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले ते दक्ष त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमेरच्याकडे. 2 धावा कंप्लीट केल्या. स्वप्नील बॅकिंग देत आहेत. चांगली बॅकिंग बघायला मिळते यावेळेला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकारते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना जुळुंबोली संघ 2 बॅटर बाद आपण पाहू शकता यावेळेला 31. दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहिले. रेग्युलरची यानंतर मॅच पुन्हा पाहायला मिळेल. दातिवली आणि सागाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर टॉससाठी उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ओ टू बाळू पाटील. नक्कीच नितीन आज चांगला चेंडू होता. पडल्यानंतर खाली राहिला. थोडंसं आपण बघितलं तर इथे विकेट मिळणार आहे. त्या ज्ञानेश्वरने आपण चांगली भागीदारी केली होती. चांगली पार्टनरशिप करत होता. चांगली बॅटिंग करत होता. तो बॅटर इथं बाद झालाय. नितीन एक योगायोग बघा ना. दातिवलीचा रेग्युलर 40+ संघाविरुद्ध आपण बघितलं तर 40+ संघाविरुद्ध सागावचा 40+ संघ खेळला. आता रेग्युलर संघाविरुद्ध दातिवलीच्या सागावचा रेग्युलर संघ खेळतोय. हे चित्र आपल्याला बऱ्याच वेळा कमी बघायला मिळतं. ज्ञानेश्वर बाद झाला. तर नवीन बॅटर येतो. यावेळेला आपण पाहू शकता मयूर येतोय. मयूर देखील अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पडले संघाचं कौतुक करेल. ज्ञानेश्वर बाद झाला त्यापुढे तर मयूर येतोय. मयूर पाटील येतोय. आता 2 पाटील बंधू मैदानावर. अक्षय गोलंदाजी मार्फत चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत अक्षयने आपण बघितलं तब्बल 5 चेंडू फेकले आहेत आणि धावा दिल्यात त्यांनी 11. अशोक पाटील जरी 11 धावा दिल्या असतील पण मोठे फटके त्यांनी मारले आहेत. एक स्विचिटचा चौकार आला. स्पीड देखील झाली थोडीशी. तिथे बघितल्या 2 चौकार आल्या आहेत. अक्षय पुन्हा गोलंदाजी मार्फत लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. उडवलाय चेंडू. उंच गेलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चालला आर पार सीमा रेषा पार. षटकार. प्रथमेश महात्रे आलाय. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. राऊंड मारा करतोय. उडवलाय चेंडू. उंच गेलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चालला. प्रथमेश गोलंदाजी मार्फत टाकला. मयूरला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. यावेळेला आपण तर क्षेत्ररक्षक येतो डीप मध्ये परत चेंडूला या सर्कलमध्ये फीड करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या फरकार आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा. साहिल पाटील स्ट्राईकला आपण बघितले तर साहिलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मोठ्या फटक्या. साहिलच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. तो साहिल आता प्रथम महात्रे लेफ्ट हँड ऊर्ध्वेकडनं मारा करतोय. कोळेगाव एनकडून प्रथम तो साहिल ऑन साइडला स्वीपचा लाजवाब फटका खेचलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार. चौकार. संख्या 42. साहिल पाटील बघा मैदानावर बॅटिंग खूप चांगली करतो. एक षटकार आला. एक चौकार आलाय. प्रथम पुढे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ऊर्ध्वेकडनं मारा करतोय. टाकला साहिल पाटील. चेंडू जास्त सफल झाले. पंचांचा इशारा तो चेंडू आपण भर. संख्या धाव फलकाती 43 आपण पाहू शकता. चेंडू जास्त सफल. साहिलला माहिती हा चेंडू जर बॅटच्या संपर्कात आला असता तर कदाचित आपण तर चौकार देखील मिळाला असता. पहिली धाव अवंतर येते. आपण तर प्रथम पुढे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ऊर्ध्वेकडे मारा करतो. स्ट्राईकला साहिल पाटीलला आपण पाहू शकता. प्रथम तो साहिल स्विचिट करण्याचा प्रयत्न केला. तर पवित्रा घेतला होता. यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच मात्र कोणत्याची विचिट करत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. साहिल थोडंसं आश्चर्य व्यक्त करतोय पण
पंच आपण मित्र संदीप भाने भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत. प्रथम गोलंदाजी मार्कस टाकला साईल पाटील. ऑन साईडला टर्न करायचा होता यावेळेला बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फीड करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 1 ने धावसंख्या वाढते. सिकी सिंगल घेतली. तसं काय धाव फलकरते आपण पाहू शकता यावेळेला. 44 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईक केला तर मयूरला आपण पाहू शकता. मयूरला देखील आता हवाई हल्ले करावे लागणार आहेत. तर दोन्ही संघांकडे बॅटिंग पडली. संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. मयूर आहे, स्वप्नील आहे, दक्ष आहे. प्रथम देखील चांगली बॅटिंग करतो मिडल ऑर्डर मध्ये. फुल टॉस आहे आणि त्याला योग्य उत्तर दिलं यावेळेला. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. आपण रिव्ह्यू घेतला यावेळेला हाईट फॅक्टर साठी, बीमर साठी बघा चेक करायचंय. पंचांचा डिसिजन काय तो पाहायचा आता. अंदर टोस देखील हा फटका खेळले आहेत. पाहिजे आता पंच काय डिसिजन देत आहेत. फेअर डिलिव्हरी की नो चेंडू आहे. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती. अशोक पाटील आम्हाला माहिती देतात यावेळेला 48 धावा येत आहेत. आता दोन्ही बॅटरांनी आता आक्रमक पवित्र धारण केलाय. प्रथमवरती हल्ला चढवला. प्रथमने पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली होती. 2 बॅटर बाद केले. त्या प्रथमवरती आता हल्ला चढवला जातोय. प्रथम लेफ्ट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो स्ट्राईकला मयूर. हो चांगला चेंडू. बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. फॉलो थ्रू मध्ये आपण थोडासा चेंडूचा वेग होता तो कमी केला. क्षेत्ररक्षक आलेत मयूर. यावेळेला चेंडूला फेकी करतायत. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 49. आणि बघा 20 मिनिटात 4 षटक फेकले. त्यामुळे धन्यवाद देऊ आपण पडले संघाला. 19 मिनिटं आणि 53 सेकंदात. तर चला कॅप्टन यायचे टॉससाठी. दातिवली रेग्युलरचे कॅप्टन आणि सागावचे रेग्युलरचे कॅप्टन विशाल मडवी देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टी शर्ट प्रदान करूनच येतीलच. टी शर्ट प्रत्येकाला माहिती आहे की टी शर्ट जर प्रदान केली नाहीये तर पॅनल्टी लागेल. टी शर्ट घालून यावं लागणार आहे प्रसाद सर, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. हल्ली 2 धावेने संघ हरला तरी चालेल, पण पॅनल्टीच्या 2 धावेने हरला ना तर मग फार दुःख होतं. आणि पॅनल्टी लागली तर आणखीन दुःख होतं. बघा ना जुनं डोंबिवलीचा 12वा खेळाडू टी शर्ट होत नाही तरी घातले जबरदस्तीने, कारण पॅनल्टी लागणार नाही ना त्यामुळे. आता त्याला माहिती आहे त्याच्या व्यातना किती होता त्या टी शर्टच्या. नाही आता त्याला समजेल की रोज जॉगिंगला जाणं किंवा फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. एकूण 50 धावा धाव फलकार्थी लागल्यात. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता तन्मय पाटील. काय क्षेत्ररक्षण केलं तन्मयने. तन्मय गोलंदाजी मार्कवर शाकला मयूरला आपण पाहू शकता. मयूर पाटील पाहिजे इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय तन्मय. लेफ्टमर आहे. हो चांगला चेंडू यावेळेला खोदून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. वैभव काय वेगाने आलेत बघा. धावसंख्या धाव फलकाती 50 धावा कंप्लीट. तृणमूली रेग्युलर संघाच्या आपण 50 धावा पाहू शकता. 3 बॅटर बाद. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. तन्मय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता यावेळेला साईलला. हो चांगला चेंडू. यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढला यावेळेला. क्षेत्ररक्षकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. दक्ष म्हात्रे एकच धाव. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 51.
तन्मय चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. 2 सेटल बॅट्समनला मात्र मोठे पटके मारू देत नाहीये तन्मय. फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. मयूर आहेत तिथे थोडंसं फॉर्मलिंग झाले आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. असंख्य धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 53 धावा. तन्मय खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने चेंडू फेकलाय तब्बल, अशोक पाटील मला सांगतायत 3 चेंडूमध्ये 4च धावा आहेत. खूप चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. तन्मय गोलंदाजी मार्कवर टाकला. मयूर ऑन साईडला टर्न केलाय, वळवलाय चेंडूला, स्क्वेअर लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक जातोय, फाईन लेगचा जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते यावेळेला. असंख्य धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 54. काय गोलंदाजी करतोय बघा तन्मय. अंतिम षटकामध्ये मोठे फटके मारू देत नाहीये. नियंत्रण गोलंदाजी बघायला मिळते. आता 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. तन्मय तू साईल उडवलाय, उंच गेलाय, पायचा झेलची शक्यता आहे. प्रथम आलाय, सांगतात माझा झेल आहे, मी घेणार आहे. वैभव थांबल्यात, बॅटर बाद. नक्कीच जबरदस्त आपण तर संगीत ऐकलं. जे आला, जयदेव आलाय. अंतिम चेंडूचा सामना करावा लागणार. 4 बाद 54. जुळून बोली संघ. तुषार लवकर बाद झाला, विशाल बाद झाला, पण त्यानंतर साहिलने चांगली बॅटिंग केली, ज्ञानेश्वरने चांगली बॅटिंग केली, मयूर देखील चांगली बॅटिंग करतोय. गत वर्षीचा आपण आता चॅम्पियन संघ, आज आपण आता पहिलीच मॅच खेळतो पहिल्या फेरीतील आणि संघर्ष आता करतोय मैदानात. काय तन्मय गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारू देत नाहीयेत. 5 चेंडूमध्ये त्याने फक्त पण तर 5च धावले, एक बॅटर बाद केला. अंतिम चेंडू ऑन साईडला टर्न करायचा होता यावेळेला. चांगलं शतरक्षक होतं, यष्टीरक्षक तिथे आहेत. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. 55 शतक लेग बायच्या सर्वात एक अतिशय चांगलं षटक हाताळलंय. अंतिम षटकामध्ये तन्मयने धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण तर 6 धावा, एक बॅटर बाद केलाय. जर गोलंदाजी आवडेल तन्मयसाठी जरूर टाळा झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. धावा झाल्या. यस नितीन, टॉस करून घेऊया आपण. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत रेग्युलरचे. एका बाजूला चिन्मय, दुसऱ्या बाजूला विशाल मडवी आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव. आणि मी पद्माकर देसले विनंती होतो की आपल्या शुभासे टॉस करायचे. तर या पद्माकर देसले साहेब, आपल्या शुभासे मी टॉस करणार आहोत. या मॅचचा रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक दिवशी रेग्युलरचे 4 संघ आपल्याला खेळताना दिसतील. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील. अध्यक्ष चषक असा कॉल केला आणि 40+ दातेली सगळं टॉस विन आहे. तर नक्कीच विशाल फक्त निर्णय आपला कळवायचा आहे, कारण की काही सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. क्षेत्ररक्षक शुभेच्छा असतील. पद्माकर देसले साहेबांचा सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. मी महेंद्र म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभास सन्मान करायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि अर्जुनभाई पाटील यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर रॉयल हॉटेलचे मालक आणि एक यशस्वी उद्योजक आणि गोल्डन मॅन संतोष वजे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार होईल. तर या संतोष वजे साहेब. तर या संतोष वजे साहेब, आपला सन्मान इथे केला जाईल. महेंद्र म्हात्रे यांच्या शुभास्ते आम्ही संतोष वजे, प्रमोद मडवी या आपल्या शुभास्ते संतोष वजे साहेबांचा सत्कार होईल. चला बॅट्समन लगेच पाठवा. पडले टीम. पुढच्या मॅचमध्ये दातेली संघ टॉस विन आहे. विशाल मडवीने आम्ही गोलंदाजी करू. त्यामुळे सागाव संघ तुम्हाला बॅटिंग करायचे. दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. दातिवली आणि सागाव. चला दातिवली संघ, आपल्या खेळाडूंना विनंती असेल, विशाल मडवी आपल्याला बोलवत आहेत, लवकर लवकर या. दातिवलीचे जे खेळाडू आहेत त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचे, मुख्य व्यासपीठासमोर. आणि सागाव संघ आपल्याला रेडी राहायचे. त्यानंतर अशोक ठाकूर साहेब इथे उपस्थित मानपाड्याचे, त्यांचा सत्कार होईल. अशोक ठाकूर यांचाही सन्मान होईल. अशोक ठाकूर यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर पडले संघ बॅट्समन लगेच पाठवा. पडले संघ बॅट्समन पाठवा लगेच.
येणाऱ्या काळामध्ये मानपाड्याची डे नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 एप्रिल ते 6 एप्रिल ती स्पर्धा आहे. त्यानंतर दत्ता म्हात्रे इथे उपस्थित मानपाडे त्यांचा सत्कार होईल. या दत्ता म्हात्रे आपलाही सन्मान केला जाईल. दत्ता म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यानंतर एक जबरदस्त व्यक्तिमत्व संदर्भ संघाचे खंदे समर्थक संजय पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार होईल. या संजय पाटील साहेबांनी विनंती असेल आपण यायचे संदर्भचे. संजय पाटील या आपलाही सत्कार होईल. त्यानंतर संदर्भचे प्रकाश पाटील इथे उपस्थित त्यांचे सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. प्रकाश पाटील यांचाही सन्मान होईल. यानंतर मी गणेश पाटील यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. गणेश पाटील सोनारपाड्याशी आपला सन्मान इथे संपन्न होईल. गणेश पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होईल. प्रमोद मडवी यांचे शुभ हस्ते. यानंतर भोपरचे राजन पाटील यांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत. पहिले सन्मान इथे संपन्न होणाऱ्या व्यासपीठावर. यानंतर सोनारपाड्याचे राजन पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होईल. राजन पाटील यांचा सन्मानित सामना सुरू ठेवायचा आहे. कंटिन्यू करा मॅच. यानंतर संजय पाटील यांचा सन्मानित संजय पाटील आपण या. संजय पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. प्रमोद मडवी यांचे शुभ हस्ते. यानंतर आपण थेट वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज या सत्रामध्ये नितीन काळेंचा. धन्यवाद. 5 धावा दाखल होती. धन्यवाद प्रसादजी परबसर. धन्यवाद बाळू पाटील. लक्ष या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 56 धावांचा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले संघ तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवरती 5 धावांनी आता स्ट्राईक एंडला मयूर ठाकूरला तुम्ही पाहतायत. पहिल्यांदाच तो स्ट्राईक एंडला आलेला आहे. अशोक पाटील आमच्या सोबत आहेत. त्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. पुढच्या मॅचमध्ये जयवंतमान दातिवली संघ टॉस विन आहे, गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सागाव संघ बॅटिंग करेल आणि सागावच्या रोहित भोईसाठी एक पारितोषिक ऑलरेडी आलेलं आहे. संदीप पाटील आमचे आयरेगावचे एक चांगले फलंदाज, त्यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज रोहित भोईरसाठी असेल पुढच्या मॅचमध्ये. एक सिंगल इथे मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकते 6 वरती. सागाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल थोडंसं आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सागाव टीमचे कॅप्टन आतापर्यंत जयदेवने चांगली गोलंदाजी केली. उंबारलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा काय गोलंदाजी केली होती याच जयदेव जोशीने. 2 षटकं जयदेवची खूप महत्त्वाची राहिली होती त्यावेळी नारायण टीमच्या विरोधात. जयदेवचा पुढचा बॉल. बॅटची एज आणि फलंदाज बाद.
दक्ष मात्रेला माघारी परतावं लागेल. आदर्श 11 पडले कारण संघाला टीमच्या लागणारा विरोधात 6 वरती पहिला धक्का. जयदेवचा पुढचा मागच्या मागच्या वर्षीचा अध्यक्ष चषकाचा चॅम्पियन संघ आहे जुनून डोंबिवली, त्यामुळे सहज तो मॅच सोडणार नाहीये. हे फटके अंडरम बॉक्स मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहता. आणि एका चांगल्या षटकाची जयदेवने ते समाप्ती केली. 56चं टार्गेट होतं. फक्त 7 धावा P1 मध्ये खर्च केल्या जयदेव जोशीने. आता 24 बॉल मध्ये 49 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिटाचा वेळ गेलेला आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. आपण व्यासपीठावर सन्मानित करत आहोत. राहुल देटे इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मानित संपन्न होईल. मी महेंद्र मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राहुल देटे यांचा सन्मानित करायचं आहे. पाहुण्यांचा मान्यवरांचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. पुन्हा एकदा वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया नितीन काळेंचा. धन्यवाद. पहिल्या षटकात 7 धावा आल्यात, 49 अजूनही करायचे या मॅच मध्ये. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उद्या आमचे अशोक पाटील स्कोरर इन ॲक्शन मध्ये असतील, त्यांची गोलंदाजी पाहायला विसरू नका. यावर्षीचे बेस्ट बॉलर सुद्धा राहिलेत फडकेवाड्याचे. चोवीस बॉल मध्ये 49 करायचे. ज्ञानेश्वर जोशी आले. चला फास्ट खेळायचे, लक्षात घ्या जुनी डोंबिवली संघ. याच मैदानामध्ये आपण पाहिलं आदर्श 11 पडले संघाला एकाच ओव्हरमध्ये 23ची गरज असताना वैभव मात्रेने मॅच जिंकून दिली होती. हाही विक्रम या क्रीडांगणामधला त्याच्या नावावरती राहिलेला आहे मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता स्वप्नीलच्या, मात्र स्वतः यष्टीरक्षक बघा तुषार पाटील स्वतःला सावरतायत. एक धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या 8 वरती. GTCच्या माध्यमातून बघा क्रिएटिव्ह हिट क्वालिटी, थोडीशी ॲक्शन वेगळी होती तुषारची बॉलवर ज्यावेळी ते गेले. स्वतःला सावरलं. धावसंख्या 8 वरती तुम्हाला पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग आणि फायटिंग स्कोर आहे. 56 धावा या खेळपट्टीवर चेस करणं इतकं सोपं नाही. मात्र त्यासाठी मयूर ठाकूरला एक चांगली इनिंग, मॅरेथॉन इनिंग साकारावी लागेल. तर मयूर ठाकूरला माहिती मी मैदानात थांबलो, धावा बनतील. कारण मयूर ठाकूर असा खेळाडू आहे जो धावांचा वेग कधीही वाढू शकतो. पुढच्या मॅचमध्ये सागा विरुद्ध जयवंत दातिवलीमध्ये टॉस झालेला आहे. दातिवली संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सागाव टीमला बॅटिंग करायची. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. वेळ सामने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली आहे. फाईन लेगला चांगली फिल्डिंग केली आहे प्रणय पाटीलने. थर्ड मॅन आणि फाईन लेग असं क्षेत्र असेल, तिथून एकदा बॉल निघाला तर थांबवणं थोडंसं कठीण असतं. 9 धावा दापल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ धावा झालेल्या आहेत. सिंगल डिजिट मध्ये अजूनही धावा आहेत. आदर्श 11 पडले संघाला धावांचा वेग वाढवावा लागेल. स्वप्नीलची विकेट धोक्यात आहे आणि ती मिळाली ज्ञानेश्वर जोशीला. फलंदाज बाद.
दुसरा धक्का लागलाय. ज्ञानेश्वर जोशी चांगली गोलंदाजी करतायत. मी मगाशीच उल्लेख केला होता की मागच्या वर्षीचा अध्यक्ष चषक रेग्युलरचा चॅम्पियन संघ आहे जुनी डोंबिवली. त्यामुळे सहजा मॅच तुषार सोडणार नाहीये. विजयरथ त्याला सुरू ठेवायचे. मागच्या वर्षी शेवट गोड झालं होतं. यावर्षी अजून एक स्पर्धा जुनी डोंबिवली संघ तुम्हाला खेळताना दिसेलच. मानपाड्याची जी स्पर्धा होणार आहे 40+ आणि रेग्युलरची, तिथेही जुनी डोंबिवली संघ तुम्हाला खेळताना दिसेल. काही स्पर्धेचे ड्रॉ उद्या कदाचित होणार आहेत. 16 रेग्युलर संघ आणि 32 40+ संघ. आणि घारिवली संघ मागच्या वर्षी रनरअप होता. पहिल्या क्रमांकासाठी मागच्या वर्षी 2 बाईक होत्या. रनरअपसाठी 1 बाईक होती. मालिकावीर तुषार पाटीलला 1 बाईक मिळाली होती. सुजित पाटीलला LED TV मिळाली होती. आणि जयदेव जोशी या स्पर्धेतल्या मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर होता. आणि या दरम्यान फटका चांगला आहे वैभवच्या बॅटमधून आणि चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. मागच्या वर्षी ज्ञानेश्वर जोशी बेस्ट फिल्डर होते अध्यक्ष चषकमध्ये. बेस्ट बॉलर जयदेव होते आणि मालिकावीर तुषार होते. आणि सुजित पाटील घारिवली उत्कृष्ट फलंदाज होते या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी. लेजंड क्रिकेटर विजय माद्रे दादांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मयूर ठाकूरची विकेट धोक्यात होती. प्रणयलाही माहिती आहे की मयूरची विकेट किती महत्वाची. या मॅचमध्ये एक सिंगलने धावसंख्या जरूर पुढे सरकली आहे. धावसंख्या 14 वरती तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रणय पाटीलला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगला प्रयत्न होता त्याचा. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर नक्कीच मयूरची विकेट गमावी लागली असती. आदर्श येऊन पडले टीमला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. नाही काय प्रयत्न होते प्रणयच्या मध्ये. थोडासा थर्डमॅनच्या क्षेत्राच्या धक्का त्याला लागला. रातचा धक्का लागला थोडासा. आणि कदाचित झेलही मिळाला असता. 2 धावाही मिळाल्या आहेत. 16 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. मयूरची विकेट मिळाली असती ज्ञानेश्वरला. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. थोडासा धक्का लागला आणि त्यानंतर हा बॉलही सुटला. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. NBCच्या माध्यमातून चंदनजी भगत यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. चला 11 मिनिटं गेली आहेत 2 ओव्हरसाठी. लक्षात घ्या पुढच्या मॅचमध्ये सागाव संघ तुम्हाला बॅटिंग करताना दिसेल. प्रसादजी परब सर आपल्यासोबत जोडले जातील पहिल्या सत्रामध्ये. 40+ मॅच झाली होती. सागाव 40+ विरुद्ध दातिली 40+. तिथे दातिली 40+ने मॅच जिंकली आणि आता पुन्हा रेग्युलरची मॅच सुद्धा. हाही योगायोग आहे आजच्या दिवसाचा. जुनी डोंबिवलीचे 40+ संघ खेळला. आता रेग्युलर संघ खेळतोय. सागावचं तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. दातिलीचे तेच चित्र तुम्ही पाहतायत. म्हणजे एकाच गावातील जे 2 संघ आहेत रेग्युलर 40+ ते एकाच दिवशी आज खेळताना दिसलेत. असे 3 गावं आज तुम्हाला पाहायला मिळाली. 40+ची दातिवली, जुनी डोंबिवली आणि सागाव. जयदेव आलेत. चला थोडंसं फास्ट खेळा. जुनी डोंबिवली 18 बॉलमध्ये 40ची गरज आहे. टाइम सेट झालेला आहे मयूर. लक्षात घ्या टाइम सेट आहे. अन्यथा एकत्रित खेळाडू तुमचा 5व्या ओव्हरमध्ये 38 सर्कलमध्ये ऑलरेडी या स्पर्धेत आलेला आहे. हा चेंडू टॅप केलाय. जयदेव वेगाने आलेत. वैभवच्या खात्यामध्ये एक सिंगल ॲड होईल. या मैदानामध्ये अनेक विक्रम वैभवने रचलेले आहेत त्याच्या करिअरमध्ये. आताच मकर संक्रांत ट्रॉफी यावर्षी तुम्ही पाहिली 2025 अक्षरशः गाजवली ती वैभवने. शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावा करायच्या होत्या आणि त्या त्याने बनवल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती चौकार हवा होता. त्याने स्वीपचा चौकार मारला होता. 17 बॉल 39. टाइम सेट आहे. लक्षात घ्या 20 मिनिटाच्या 4 षटकं झाली नाही तर एकात्रिक खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. मग अशी आयरिश 40+ संघाचा आला होता. लक्षात घ्या 12 मिनिटं झालेली आहेत. 12 मिनिटं 50 सेकंद झालेली आहेत. हे लक्षात ठेवा. या गोष्टी कोणत्याही टीमची बाब मांडली जाणार नाहीये. कमिटीचा जो निर्णय तो तुम्हाला मान्य करावा लागेल.
2 धावा इथे मिळालेत. नवसंख्या 19, 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 37 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. हंस डीजेच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. वेळ कमी घ्या, लक्षात घ्या, आणि तर एक शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. इथे गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. मयूरच्याही चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. प्रयत्न तो जरूर करतोय. कधी कधी तुमच्या करिअरमध्ये बॅट पॅच सुद्धा तुमच्या पदरात येत असतो. 20 धावा झालेल्या आहेत. 36 अजूनही करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राम म्हात्रे सुद्धा येत आहे. त्यांचा संघ सुद्धा आपण दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा पाहिला होता. भार्गव 11, सुमित डेकले त्या टीमचे कॅप्टन होते. 15 बॉल 36 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. रितेशची जर्सी उडे होत नाहीये. ओके, 15 बॉल 36 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. एक धाव मिळेल. धावसंख्या 21. रेग्युलरची जिम्मेदारी बघा सर्व प्रमोद मडवी यांच्याकडे. सर्व प्रवेश फी रेग्युलरची त्यांच्याकडे तुम्हाला जमा करायची. लक्षात घ्या, ज्या टीम्स रेग्युलरच्या 16 या स्पर्धेत खेळणार आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे. कॅशर ते अपील स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळतं. आणि याचमुळे ज्यावेळी चेंडू रिलीज होतो त्यावेळी आम्ही थांबतो, जेणेकरून पंचांच्या माध्यमातून योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल. जयदेवने फारसं अपील केलं कदाचित जयदेवला माहिती होता. हा ॲक्शन रिप्ले बघूया. हा ॲक्शन रिप्ले बघा. योग्य डिसिजन. पायाला बॉल लागलाय. पायाला बॉल लागून तुषारकडे गेलाय. लेग स्टंपच्या बाहेरच होता हा बॉल, त्यामुळे पायचीची अपील झाली नाहीये. 14 बॉल 35 या मॅचमध्ये अजूनही करायचे. पलटवार केलाय जयदेवने या मॅचमध्ये. अपील स्ट्रॉंग आहे. आता फलंदाज बाद होतील. वैभवला माघारी परतावं लागेल. जगदीश दुधकर यांचा इशारा येतोय. फलंदाज पायचीच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हेलियन. या मॅच मध्ये करायचे. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली, लक्षात घ्या. नाही, प्रसाद सरांनी पहिला प्रश्न विचारला, गजा आहे की नाही. आहेत ना, गजा नसेल तर कसं होणार. सचिन म्हात्रे प्रथम आलेत. नाही प्रसाद सर, गजा नाही तर काय मजा. तेरा बॉल मध्ये 35 करायचे आहेत. तेरा बॉल 35 या मॅच मध्ये करायचे आहेत. शेवटचा बॉल ओर्स केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता होती. काय घडलंय मैदानामध्ये. प्रसाद सर, आता झेल सुटलाय की मॅच सुटली हे सांगणं कठीण आहे, कारण की झेल कोणाचा सोडलाय तर प्रथमचा. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि एक सोपा झेल इथे सुटलाय. क्षेत्ररक्षक होते निलेशकडनं झाली चूक. आता चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे 34. आणि जर प्रथम मैदानात थांबला तर 12 बॉल 34 माग नाहीयेत. टाइम झालाय, लक्षात घ्या, 17 मिनिटं. थांबू का. थांबवलंय. चला, 3 मिनिटं आहेत तुमच्याकडे या 6 बॉलसाठी. नाही, टाइम सेट केलाय तुषार, आणि सर्वांसाठी तो सेम नियम आहे, लक्षात घ्या. बारा चेंडू 34. यानंतर पुढच्या मॅचचा टॉस झालाय. जयवंतमान दातिली संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विशाल मडवी अँड कंपनी, ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. दिवा शहर प्रमुख
नेहमीच विकास विकास आणि त्यांच्या माध्यमातून विकास तुम्हाला दिवा शहरामध्ये पाहायला मिळतो. असे आपले सर्वांचे लाडके रमाकांतजी मडवी साहेब, ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक जी स्पर्धा आली त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. आदर्श 11 पडले, तोच संघ मैदानात खेळतोय. मात्र 12 बॉल 34 या मॅच मध्ये आता करायचे आणि गोलंदाजी करण्यासाठी आले साहिल. चला बॅट्समनने वेळ घ्यायचा नाही, आता टाइम सुरू करतोय आम्ही. 17 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटात हे षटक टाकायचे. विकेट गेली तर आम्ही टाइम स्टॉप करू, हे लक्षात घ्या. बॉल जर बाहेर गेला हरवला तर टाइम स्टॉप होईल, लक्षात घ्या. रिव्ह्यूला एक टाइम स्टॉप होईल. सीताराम पाटील साहेबांचं आगमन झाले. प्रसिद्ध आचारी निळजेगावचे त्यांचं हार्दिक स्वागत. 3 मिनिटात ही 6 बॉल टाकायचे, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये 38 सर्कलमध्ये. 12 बॉल 34 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. प्रथमला जीवदान मिळाल्याने कैलास म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. पडलेगावचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पडले संघाला नेहमीच त्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो. पहिलाच बॉल उंच गेलाय आणि या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय प्रथमच्या बॅटमधून. सोडला तर प्रथमचा जो कधी या मॅचला टर्न करेल सोपा झेल त्याचा ड्रॉप केला होता आणि त्यानंतर प्रथमच्या बॅटमधून आलेला षटकाराने कैलास म्हात्रे साहेबांचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज प्रथमला तुम्ही पाहतायत. 11 बॉल 28 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. अशा मॅचेस बऱ्याचशा खेचून काढल्यात प्रथमने. त्यामुळे प्रथमला जीवदान मिळालंय, बघायचं किती तो फायदेशीर ठरेल पडले टीमसाठी. पुढचा बॉल स्लोअर वन चेंडू होता. हा बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मयूरने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित मयूरची विकेट धोक्यात होती. 2 धावा संपर्कात आला नाहीये. मयूरने कॉल दिलाय, चांगला होता. मी दुसऱ्या धावेचा करेल की इथे विकेट मयूरची मिळाली असती. हा ऍक्शन रिप्ले बघा. तुषार पाटीलचं कौतुक व्हायला हवं. डायरेक्ट हिट जर झालं असतं मयूर ठाकूर आश्रयाला परतला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे आहेत. 26 येणारे 10 चेंडू 26 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. बॅट्समननी वेळ घ्यायचा नाहीये, लक्षात घ्या. दहा चेंडू 26 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. साहिलचा पुढचा बॉल सेकंडला प्रथमसाठी हा बॉल उंच गेलाय, जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. ते 6 एप्रिल त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नरेश ठाकूर यांच्या माध्यमातून 40+ साठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. 9 चेंडू 20 धावा. मी मगाशीच उल्लेख केला. प्रथमचा झेल सुटलाय, तो महागात पडू शकतो जुने डोंबिवली टीमला. झेल फारसा कठीण नव्हता. प्रथम डावकऱ्याचा बॅटर आहे. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा तो सातत्याने खेळत असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याला टेनिस बॉलमध्ये बऱ्याच वेळा झालेला आहे. पडले संघाचा इतिहास या मैदानामधला खूप चांगला आहे. बऱ्याचशा मॅचेस त्याने संकटातनं बाहेर काढलेले आहेत. वैभव म्हात्रेचा मी मगाशी उल्लेख केला. आता प्रथमला तुम्ही पाहतायत ज्याच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आलेत. 9 चेंडूमध्ये 20 करायचेत. विकेट न गमावता 19 चालतील. पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट गेलेत. पुढचा बॉल गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. मयूर सांगतात एक्झॅक्टली हा बॉल तुला कुठे खेळायचा होता. हा ऍक्शन रिप्ले योग्य बॉल. तुषार पाटीलचे कौतुक करेल, त्यांनी एक्स्ट्रेक्शन चांगलं केलं. एस्टनच्या मागे 8 बॉल 20 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. मॅच रंगतदार दिशेने
असंच वाटते की मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. पुढचा बॉल हा चांगला बॉल होता. एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्रक्षय डीपमध्ये एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. थ्रोफेकी चांगली होती. चार धावा धावून घेतलेत. आता पंच काही चर्चा करतायत. बघायचं या डिसिजन काय येतोय. दोन धावा. पंचांचं असं डिसिजन येतोय. बॉल डेट झालेला आहे. 7 बॉलमध्ये आता 18 करायचे आहेत. चला बॅट्समनने वेळ घेऊ नका. 7 बॉलमध्ये आता 18 करायचे त्या मॅचमध्ये. 7 चेंडू 18 या मॅचमध्ये करायचे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कैलास फोर्जीने आमच्यासोबत चर्चा केली. अखेर बॉल डेट झालाच होता. फोर्स केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पंच चर्चा करतायत की एक्झिट काय घडलंय. धावा 4 मिळतील. चौकार. आणि आता ओके ओके टाइम सांगताय. स्कोरने सांगितलंय. मध्ये पाणी तेव्हा पण स्टॉप केलं ना पाण्याची वेळी. आणि तुम्ही ज्यावेळी तुम्ही पाणी घेता तेव्हाही टाइम स्टॉप केला. लक्षात घ्या. 6 चेंडू 14 करायचे. विकेट न गमावता 13 चालतील. सर्वांसाठी नियम समान आहेत. लक्षात घ्या. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आपण बघतोय. भरत शेठ भोर यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. बामाली 40+ टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचे. देशमुख अण्णा साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिलगा 40+ संघाचे पुरस्कर्ते सदाशिव कृष्णा अलीमकर यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल या माऊली स्पोर्टचे जो संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय माऊली 11 शील 40+. तर साहेबांना विनंती असेल या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. देशमुख अण्णा यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. प्रणय पाटील हा सामना जर जुनी डोंबिवली संघाला जिंकून दिला तर आपण पाहिलं तर सूरज जोशी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रणयला दिलं जाईल. अमित पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 मॅच जिंकून दिली तर प्रणयने. आणि बघा 6 बॉल 14 विकेटवरती एक नजर टाकूया आपण. जुनी डोंबिवलीचे 4 विकेट गेले होते आणि पडले संघाचे विकेट गेले 3. टॉस सुद्धा आय थिंक पडले संघाने जिंकलेला आहे. पहिलाच बॉल मयूर ठाकूरने रिव्हर्सच्या माध्यमातून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघा शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉल वरती नजर ठेवली मयूर ठाकूरने. पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शिल्लक आहेत आता 5 धावा करायचे. 10-9 जरी केल्या तरी सामना जिंकेल. 18 बॉल 40चं इक्वेशन होतं आणि आता मात्र इक्वेशन थोडंसं सोपं होत चाललंय. बघा पाच चेंडू आणि 10 धावांची गरज. देशमुख अण्णा साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मयूर ठाकूरची विकेट धोक्यात आहे आणि ती विकेट मिळाली आहे प्रणयला. प्रणयने ही मॅच जिंकून दिली तर जयेश जोशी यांच्याकडे सुद्धा 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. नेता 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. दोन्ही संघांचे विकेट समान आहेत. टॉस पडल्याने जिंकलाय.
आणि फिल्डिंग सुद्धा लवकर सेट करा प्लीज. 4 चेंडू आणि 10 धावा त्या मॅच मध्ये करायचे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 4-4. टॉस का बॉस पडले संघाने आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. सिद्धांत चला चला जास्त वेळ गेला या मॅचला असे आमचे मॅच रेफरी सांगतात कैलास पोरजी. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत आणि आता सिद्धांत आलेत. मॅच जिंकून दिली तर सूरज जोशी यांच्याकडनं 1500, अमित पाटील यांच्याकडनं 1500 आणि जयेश जोशी यांच्याकडनं 5000 गोलंदाजासाठी. पुढचा बॉल 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. प्रथमला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे मात्र ते सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहेत. चांगला बॉल होता. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. एकच सिंगल मिळाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर 9 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मगाशीच मी उल्लेख केला पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर जुनी डोंबिवलीचे 4च विकेट गेले होते. पडलेचे 4च विकेट गेलेत. 3 चेंडू 9 धावा. टॉसच्या आधारावरती 8 चालतील मात्र एखादी विकेट गेली तर धावा कंपल्सरी कराव्या लागतील या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच रंगली. रेग्युलर फॉर्मॅटची पहिलीच मॅच. पुढच्या दोन्ही टीम्स जशी मॅच संपेल दातिवली संघ तुम्हाला लगेचच फिल्डिंग लावायची लक्षात घ्या. सागाव संघ तुम्हाला बॅटिंग करायची. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे जुनी डोंबिवली त्यामुळे सहजा मॅच सोडणार नाहीये. दुसऱ्या बाजूला पडले संघ ज्याने मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये याच मैदानामध्ये खूप चांगला खेळ केला होता. चांगला बॉल होता. थोडासा बाहेर काढलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. प्रणव पाटील चांगली गोलंदाजी करत असतात. आता 2 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. 8 जरी केल्या तरी टॉसच्या आधारावरती सामना जिंकू शकतो पडले टीम. मयूर ठाकूरचा विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का हे पाहणं आता गरजेचं आहे. या मॅच मध्ये जबरदस्त मॅच रंगली आहे. मागच्या वर्षीचा रेग्युलरचा अध्यक्ष चषकाचा चॅम्पियन संघ आहे आणि रनर संघ घारिवली संघ तुम्हाला पाहायला मिळाला होता मागच्या वर्षी. सुजित पाटील अँड कंपनी. 2 चेंडू 9 धावा. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. टॉस मात्र पडले टीमच्या बाजूने. ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जयदेवने एक चांगला झेल टिपलाय. विकेट आता 5 गेले आहेत त्यामुळे 1 बॉल मध्ये 9 आता कंपल्सरी करायचे आहेत. शेवटचा बॉल आणि 9 धावा या मॅच मध्ये करायच्या. त्याही कैलास सर आपण पाहिलं तर कंपल्सरी कारण की विकेट 5 गेले आता पडलेच्या. दातिवली संघ रेडी राहायचे लक्षात घ्या. जयेश मात्रे लगेचच फिल्डिंग तुम्हाला लावायची या मॅच नंतर. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. बऱ्याच वेळा आपण पाहतोय 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी या धावा करायच्या आहेत. प्रणयने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि शेवटच्या बॉल वरती षटकार जरूर आलाय मात्र मॅच जिंकली. मागच्या वर्षीचा अध्यक्ष चषकाचा चॅम्पियन संघ गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीने मॅच जिंकली. अभिनंदन खेळाडूला. विनंती असेल प्रेक्षकांना की आपण मैदानात जाऊ नका आणि दातिवली संघ आपण लगेचच मैदानात जावा. फिल्डिंग लावायची प्लीज.